नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 1 जुलै 2026। आजपासून परत शेतकऱ्यासाठी आनंद देणार आहे। तर सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी एक जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, जे गोदावरी नदी आहे नाशिक जिल्ह्यातून जिचं उगम स्थान आहे, तर त्या गोदावरी नदीला मात्र 1 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान पूर येणारे, महापूर येणारे म्हणून हे सर्वप्रथम अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात। आणि ज्यांची पाईपलाईन असेल एखाद्या मोटर असेल तर तुम्ही तुमचं काढण्याची तयारी ठेवायची। कारण की राज्यामध्ये काय होणार आहे की आता 1 तारखेपासून आजपासून ते 12 जुलैपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, इगतपुरी त्या परिसरामध्ये काय होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे। त्याच्यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि आपण आपल्या म्हणजे गोदावरी नदीचे जे कॅचमेंट एरियातले शेतकरी त्यांनी त्यांच्या पाईपलाईनची मोटरची काळजी घेतली। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत जाणार आहे। हे पाऊस 8 जुलैपर्यंत सगळीकडे असा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी, कारण की नाशिक जिल्ह्यामधलं ते निळवंडे धरण झालं, भंडारदरा, त्याच्यानंतर गंगापूरचं धरण, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले जे छोटे छोटे धरण आहेत त्या धरणामध्ये काय होणार आहे, यामध्ये आज 1 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान त्या धरणामध्ये देखील आवक यायला सुरुवात होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। आणि जे छोटे छोटे जे पाझर तलाव आहेत 1-2 टीएमसीचे ते मात्र ह्या पावसातच भरून जातील। नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर, संगमनेर, अकोले जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा या परिसरात मात्र ह्या 8 दिवसामध्ये मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, इकडं सांगली जिल्हा, कोल्हापूर, सातारा त्या परिसरामध्ये बारामती, अहिल्यानगर हे पट्टा, बीडचा काही भाग तिकडे मात्र आज मध्ये 1, 2, 3च्या दरम्यान 1 जुलै, 2 जुलै, 3च्या दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तिकडे आज देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात येतो। मराठवाड्यात देखील आजपासून 1 जुलैपासून ते 8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। परभणी जिल्हा झाला, लातूर जिल्हा झाला, हिंगोली जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झाला, बीड जिल्हा झाला, जालना जिल्हा, संभाजीनगर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। आणि जे भाग सुटलेला त्या भागात देखील पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। विदर्भामध्ये 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे ह्या 8 दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज विदर्भाच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। तुमच्याकडे देखील ओढे नाले वाहतील असा पाऊस ह्या 8 दिवसामध्ये एकदा पडून जाईल म्हणून हे देखील त्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। पण राज्यात मात्र आज 1 तारखेपासून 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबई, पुणे, कोकणपट्टी, घाटमाता ह्या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे। मुंबईकडे देखील आज देखील ठाणे, मुंबईच्या भागात सकल भागामध्ये पाणी साचलं असा पाऊस म्हणजे आजपासून ते 8 तारखेपर्यंत जवळपास 8 जुलैपर्यंत राज्यात म्हणजे तिकडच्या मुंबईकडे पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, दिंडोरीकडे पडणार आहे। म्हणजे गोदावरीचा जे कॅचमेंट एरिया आहे त्या एरियामध्ये पडणार आहे म्हणून त्याच्यामुळे गोदावरी नदीला मात्र या 8 दिवसात मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा।